काय ती मिरच्यांची टोपली तिकडे आतमध्ये मग ठेवा. ती गेली ना आता इकडं अशी ती नाही पाहिली ती गेली घरात पुढे वट्यावर आहे ते बाहेर वाटा नाही का घालून त्यांच्या वहीत भिजून जातील फार तिने पाहिलं नाही का काय माहिती तरी ती कथा करिता पठणन जाणे कोणत्याही कार्याकारणन तो सिद्धार्थ साधेल कार्य साधनन यश होऊनी यश घेऊनी येईल तो 35व्यात पूर्ण कथनन रेवण झाला विद्यावानन दत्तकृपे स्वर्गी जाऊनन बाळे आणले विप्रांची तरी ती कथा करिता पठणन महासिद्धी येईल उदरा कारणन 42 करुणी उद्धारण गातील ख्यान लोकपरी 36व्यात उपर्व कथान जन्म झाला वटसिद्धनाथान आस्तिक ऋषी झाला त्रातान तयाची या मातेशी ती कथा करिता श्रवणन पठनन स्वर्प रुची कदंश जया कारणन झालिया विषांचे उत्तीर्णन श्रवण केली अध्याय तो 37व्या अध्यायांतन नागनाथाशी गुरु झाला अत्रिसूतन उपरी विद्यावळे मच्छिंद्रनाथन जिंकिले भिडोनी ती कथा करिता श्रवणन पठन सदनान लागे कुशी लपनन लागल्या त्याचे होईल बंधनन विद्यावंत होऊन या 38व्यांत चरपटीचा जन्मन होनी दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्नन तीर्थावळी धाडीला तरी ती कथा सुरसन श्रवण पठन होता त्यासन हिवताप मधुरा नवद्वरासन शांती होईल सर्वस्वी 39व्यात कथान चरपटीने जिंकले अमरनाथान हरिहरादी देवासमंतान स्वर्गी ख्याती लाविली तरी तो अध्याय करिता पठनन तो युद्धा जाता तो पोधनन शस्त्रबाण पाहून जय घेऊन येईल की या परी 40व्यांत कथनन सर्वनाथांचे पाकशासनन स्वर्गी नेऊनी करी हवनन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला तरी 40व्या नित्य पठन करितान लाभेल सर्व इच्छिल्या अर्थान यश श्री ऐश्वर योग्यतान पुत्रपौत्री नांदेल 39चा फलार्थन तोची प्राप्त पदार्थन की 40वा एक परिसन की कामधेनू कल्पतरून वृक्ष बोलतो वाचे करून त्या ते असत्य मानिल जनन जो निंदक या ते दाविलन इंदुनन तो अधिकारी विघ्नांचा. आता आपण थांबूयात. अण्णा पण घारगावला जाईल आहेत त्याच्यामुळे आपल्याला तिथं थांबावं लागेल. आता पूर्ण झालेलंच जमाय जवळजवळ. हां झाला का तेवढं त्याचं हां तेवढं पान ठेवलेलं आहे आपण व्यवस्थित. आणि बघू आता कसं नावाच येतो आता पण काय होईल ते खरं आता.